हॅलो फ्रेंड्स, आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी बनवत आहे कोबीची भाजी, चण्याची उसळ, भात आणि ज्वारीच्या भाकऱ्या. तर सर्वप्रथम मी इथे कोबीच्या भाजीसाठी तुरीची डाळ पाण्यात 15 मिनिटासाठी भिजत घालणार आहे. मी नेहमी चणा डाळ भिजत घालत असते रात्री, पण मी विसरल्यामुळे मी आता इथे तुरीची डाळ घेते आहे. पण तुरीची डाळ घालून देखील भाजी चांगली होते. त्यासाठी त्याबरोबरच मी इथे घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण मी मसालासुद्धा घालणार आहे, त्यामुळे मिरच्या फक्त 2 इथे मी घेतलेल्या आहेत. आता मी इथे कोबी बारीक चिरून घेते आहे. तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा कोबी चॉप करू शकता, मस्त छान बारीक कट होतो. पाव किलोपेक्षा जास्त आहे हा कोबी, म्हणजे आम्ही 2 टायमाला खाऊ शकतो भाजी. त्यानंतर मी इथे कांदा बारीक चिरून घेते आहे. त्याचबरोबर इथे टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेते आहे मी. हिरवी मिरचीसुद्धा चिरून घेते आहे. भाजीसाठी मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानेसुद्धा घेतलेली आहेत, त्याने खूप छान फ्लेवर येतो भाजीला. आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावर ठेवलेली आहे कढई. त्यात तेल घातलेलं आहे. त्यानंतर आपलं तेल गरम झालं की मग मी त्यामध्ये घातलेली आहे मोहरी छान तडतडली. त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे कढीपत्ता, कांदा. सोबतच मी इथे एक मीडियम साईजचा बटाटासुद्धा घेतलेला आहे, ज्याचे पातळ स्लाइस केलेले आहेत मी, आणि ते सुद्धा घातलेले आहेत. मी तेलामध्ये कांद्यासोबतच परतून घेणार आहे. मी बटाटासुद्धा पातळ चिरायचे आहेत बटाटे. आणि ते सोबतच मी घातलेली आहे तुरीची डाळ भिजवलेली, जी की मी 15 मिनटं भिजवून ठेवलेली होती. तीसुद्धा बटाट्यासोबतच तेलामध्ये परतायची आहे. हिरवी मिरचीसुद्धा त्यामध्ये घातली आहे मी, ज्या मी 2 मिरच्या चिरून घेतलेल्या त्यासुद्धा घातल्या आहेत. आता मी त्यामध्ये घातलेलं आहे मीठ आणि हळद. आता हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता मी नंतर त्यामध्ये घालते आहे कोबी, जो मी बारीक चिरून घेतलेला तो कोबी घातला आहे. तेलामध्ये मी मसाले नाही घातले, कारण की ते जळू नये म्हणून मी आता हे कोबी घातल्यानंतर मसाले घालते. मसाल्यांमध्ये आपले नेहमीचे मसाले येणार आहेत, जो की आमचा घरचा मसाला आहे. लाल तिखट, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे मी इथे. गरम मसाला घालायचा आहे, थोडी धनेजिरी पावडर घालायची आहे. हळद मी सुरुवातीला घातली होती. तर आता हे छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी घालते आहे बारीक चिरलेला टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला भाजी खालीवर हलवून घ्यायची आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यावर मी ठेवणार आहे आता झाकण. भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे. कोबीच्या भाजीमध्ये पाणी बिलकुल नाही घालायचं. गॅस मध्य आचेवर ठेवून आपल्याला झाकण ठेवून ती वाफेवरच शिजवायची आहे, तरच भाजीला खूप चांगली चव येते. दुसरीकडे मी इथे भाकऱ्या बनवण्यासाठी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. साधारणतः 4 ते 5 भाकऱ्यांसाठीचं पीठ मी इथे मळून घेते आहे. याच्या 4 भाकऱ्या होतील. पीठ छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकऱ्या छान मऊ होतात. 4 हुंडे करून घेतलेले आहेत मी इथे. ते भाजी बघते मी इथे, परतून घेते. बटाटा आपल्याला शिजलाय की नाही चेक करायचं आहे. आता इथे मी भाकरी थापायला घेते. दुसरीकडे मी भाकरीसाठी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. तव्यावर भाकरी घातली आहे आणि पाणी लावून घेते आहे भाकरीला. त्यानंतर ती पलटून घेतली आहे भाकरी. अशा पद्धतीने मी बाकीची भाकऱ्या पण बनवून घेते. भाजी आपली तयार झालेली आहे. आता इथे मी करायला घेते आहे चण्याची उसळ. त्यासाठी मी इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जे मी बारीक चिरून घेते. कांदा घेतलेला आहे एक छोटा लहान साईजचा, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा. तर हे मी सर्व बारीक चिरून घेतलं आहे. आता मी कुकरमध्ये उसळ बनवणार आहे, जेणेकरून 4 शिट्यांमध्ये छान उसळ बनेल झटपट. तर आता इथे मी कुकरमध्ये तेल घातलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला मी लसूण घातलेला आहे. लसूणचा कलर हलकासा चेंज झाला, ब्राऊन झाला हलकासा, की त्यामध्ये घालते कढीपत्ता.
कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा. आता हे छान तेलामध्ये परतायचं आहे. आता इथे मी आलं लसूणची पेस्ट माझ्याकडे बनवलेली नसल्यामुळे आता घाई होती, त्यामुळे मग मी तयार रेडीमेड आलं लसूण पेस्ट घातली इथे. तुम्ही घरातली बनवलेली घाला किंवा मग आलं आणि लसूण थोडंसं हलकंसं ठेचून घाला, त्याने चव जास्त छान येते. त्यानंतर मी त्यामध्ये घातलेलं आहे टोमॅटो आणि मग नंतर मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, घरचा आमचा मालवणी मसाला, गरम मसाला, हे सर्व घातल्यानंतर मी तेलामध्ये हे छान परतून घेणार आहे. कांदा आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट झाला की नंतर त्यामध्ये मी घालणार आहे वाटण. ज्यामध्ये वाटणामध्ये मी घातलेलं आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं असेल की मी वाटण कशा पद्धतीने बनवते. हवं तर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. या वाटणामध्ये मी घेतलेला आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आणि मी सुकं खोबरं वापरते. तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता. 1 वाटी सुकं खोबरं आणि 2 कांदे मध्यम साईजचे, ते तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर मिक्सरला त्याचं वाटण करून घ्यायचं. आता वाटण तेलामध्ये परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये चणे घातलेले, चणेसुद्धा परतून घेतले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बाकी मसाल्यांसोबत मी नेहमीच घालते चिकन मसाला, ज्याने आमटीला खूप छान चव येते. अगदी चिकनच्या रस्स्यासारखी चव येते आमटीला, तर तो मसाला तुम्ही नक्कीच घाला. आता गरम पाणी घातलेलं आहे मी इथे, छान मिक्स करून घेतले आणि आता मी कुकरचं झाकण लावते. मी ह्याला 4 शिट्या करून घेणार आहे, म्हणजे आपले चणेसुद्धा छान शिजतील आणि वाटण छान मुरेल आणि आमटीला जास्त छान चव येईल. इथे माझी भाजी तयार झालेली आहे, भाकऱ्या तयार झालेल्या आहेत, भाजी झालेली आहे. आमटीसुद्धा मी कुकरला लावलेली आहे. आता शेवटी मी इथे राईस लावते कुकरला. इथे मी तांदूळसुद्धा छान धुवून वगैरे राईस लावलेला आहे कुकरला. आता इथे 4 शिट्या झाल्यानंतर कुकर हलका थंड झाल्यानंतर मी झाकण खोलून घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीर घालणार आहे आणि हलकशी 1 उकळी फक्त काढणार आहे. अगदी साधारणतः 1-2 मिनटं फक्त ठेवणार आहे गॅसवर. मस्त अशी उकळी आलेली आहे. कोथिंबीरचा सुद्धा छान फ्लेवर आलेला आहे आमटीला. आता मी इथे ताट वाढते आहे. त्यामध्ये मी घेतलेली आहे ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी जी की मसाल्याची बनवली आहे मी, आणि इथे घेतलेली आहे मी वाटीमध्ये चण्याची आमटी किंवा चण्याची उसळ म्हणू शकता, कारण मी खूप पातळ नाही केलेली आहे, त्यामुळे इथे घेतलेली आहे चण्याची उसळ आणि इथे मस्त गरमागरम राईस. तर हा होता माझा आजचा दुपारचा मेनू. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय, टेक केअर, काळजी घ्या.